नागपुरातील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यासमोरचा वॉकर्स रोड हा शहरातील मुख्य प्रमुख आणि आकर्षणाचा मार्ग मानला जातो। नैसर्गिक हिरवळ आणि सौंदर्यीकरणासाठी लावण्यात आलेल्या फुलझाडांमुळे नागरिक मोठ्या संख्येने इथे मॉर्निंग वॉकसाठी येतात। मात्र तीव्र उन्हाळा आणि महापालिकेच्या दुर्लक्षामुळे या मार्गावरची अनेक झाडे आणि विशेषतः लहान रोपटी वाळू लागली आहेत। महापालिकेतील उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि स्थानिक नगरसेवकांना सांगितल्यानंतरही कोणतीही कारवाई होत नसल्याची नाराजी मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केली आहे। आढावा घेतलाय रजत वशिष्ठ यांनी। मुख्यमंत्र्यांचा शासकीय निवासस्थान त्याशिवाय उच्च न्यायालयातील विविध न्यायाधीशांचे शासकीय बंगले सोबतच IPS अधिकाऱ्यांचा विश्रामगृह असलेला पोलीस जिमखाना ज्या नागपूरच्या वॉकर्स रोडवर आहेत, तो वॉकर्स रोड नागपुरात मॉर्निंग वॉक करणाऱ्यांचा नंदनवन आहे। कारण या संपूर्ण भागामध्ये नैसर्गिक हिरवळ आहे, सोबतच महापालिकेने या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर फुलझाडांचं रोपण करून हा संपूर्ण परिसर सुंदर दिसेल अशी व्यवस्था केली होती। मात्र सध्या तीव्र उन्हाळा आहे, नागपुरात तापमान वाढलेलं आहे आणि महापालिकेने केलेला जो या ठिकाणचा फुलझाडांचा रोपण होता तो पाण्याअभावी नष्ट होत चाललेला आहे। गेले अनेक दिवस या ठिकाणी जे फुलझाडं आहेत त्यांना पाणी जो आहे तो महापालिकेकडून देण्यात आलं नसावं असं चित्र दिसत आहे। या ठिकाणी जे मॉर्निंग वॉक करणारे लोक आहेत त्यांनी सातत्याने महापालिकेच्या उद्यान विभागाला आणि सोबतच स्थानिक जे नगरसेवक आहे त्यांना या संदर्भात सांगितलं, मात्र सांगितल्यानंतरही काहीही होत नाही अशा पद्धतीची भावना जी आहे ती स्थानिक नागरिकांनी आणि जे मॉर्निंग वॉक करणारे लोक आहेत त्यांनी ABP माझाकडे व्यक्त केली आहे। त्यामुळे महापालिकेने नागपूरच्या या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्यावर जिथे मुख्यमंत्री स्वतः राहतात त्या रस्त्यावरच्या फुलझाडांना वाचवण्यासाठी पाणी टाकण्याचं जो त्यांचं काम आहे तो करावं अशी लोकांची अपेक्षा आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ ABP माझा नागपूर। सर, मी इथे या वॉकर स्ट्रीट मागील 30 वर्षापासून वॉकिंग करायला येतो सकाळी आणि सायंकाळी। मी हे पाहिलेलं आहे की इथे गव्हर्नमेंटने खूप सारे झाडं लावले, लाखो रुपये झाडं लावले इथे, परंतु त्या झाडांना पाणी टाकण्याकरता एकही टँकर दिवसभरामध्ये येत नाही। आम्ही अनेकदा महानगरपालिकेला तक्रार केली, ते हो म्हणतात, परंतु मग येत नाही ते पाणी टाकण्याकरता या ठिकाणी टँकर त्यांची येत नाही। आणि मग आम्ही निक्को कंपनीला कॉन्टॅक्ट केला, ते पण म्हणतात आम्ही टाकाले पण ते पाणी टाकले येत नाही। इथले लाखोचे झाडं ज्या लाखो रुपयाची झाडं आहेत ते पूर्ण वाढून गेलेली आहेत। लोकांची तक्रार माझ्याकडे पुश करता येते कारण मी पर्यावरणप्रेमी आहे। या वॉकर स्ट्रीट जवळपास आमच्या ग्रुपने, आमचं राष्ट्रीय फाउंडेशन आहे, आम्ही 200 वर झाडं लावलेली आहेत, परंतु तिकडे एकच अभाव आहे, पाण्याचा अभाव आहे, मेंटेनन्स पूर्ण शून्य आहे। दुरून दुरून आपल्याला ऑक्सिजन मिळते म्हणून लोक सकाळी येतात, पण त्याच्यामुळे त्यांना ऑक्सिजन मिळत कुठे आहे, पाणी कुठे आहे झाडांना? झाडं सुकलेले आहेत, हिरवळगार होतं ते काहीच नष्ट झालेलं आहे इथलं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।